मंडळी नमस्कार, नमस्ते, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, केम छो, कसं काय, खम्मा गनी। वेलकम एंड वेलकम बैक टू माधुरी सांचीज़ व्लॉग। आज का व्लॉग शॉपिंग व्लॉग होने वाला है और ये शॉपिंग बहुत इंपॉर्टेंट पर्सन के लिए होने वाली है, जो कि मेरे लाइफ में सबसे पहले आता है, सबसे पहले आती है, यानी मेरी लाइफ की सबसे बड़ी खुशी है, जिसके कारण मैं आज हूँ, जिसने मुझे जन्म दिया है, जिच्यामुळे माझं आज नाव आहे, गाव आहे, जे पण आहे ते फक्त तिच्यामुळे आहे। ती आहे माझी आई। बाबांनंतर आईने इतक्या छान प्रकारे आम्हाला सांभाळलं ना, की आज स्वतःचं नाव जेव्हा घेते तेव्हा खूप जास्त अभिमान वाटतो आणि हा अभिमान तेव्हाच वाटतो कारण तिच्यामुळे आज मी इथे आहे। तिने जर सपोर्ट केला नसता तर मी माझ्या करिअरमध्ये कधीच पुढे जाऊ शकले नसते। बाबा लवकर गेल्यानंतर शिक्षण सगळ्या गोष्टी अटकून राहिल्या होत्या, परंतु माझ्या मम्मीने कधीच हार मानली नाही आणि माझ्यासाठी तिने खूप काही केलं, खूप कष्ट केले मला शिकवण्यासाठी, माझ्या भावाला शिकवण्यासाठी आणि त्यानंतर आयुष्यामध्ये आम्ही हळूहळू का होईना खूप जास्त स्ट्रगल करून पुढे आलो आहे। त्यामुळे या स्ट्रगलची व्हॅल्यू खूप जास्त वेगळी आहे आणि या स्ट्रगलचं सगळं क्रेडिट माझ्या आईला जातं, कारण तिने जर माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर आज मी इथपर्यंत नसते। आज तिचा बर्थडे आहे आणि त्यानिमित्ताने मी हा व्लॉग बनवत आहे। सगळे माझे व्लॉग स्लीपिंग मोडमध्ये आहे, परंतु हा व्लॉग मी स्लीपिंग मोडमध्ये बनवू शकले नाही कारण मला तितका वेळच भेटला नाही। बेबी, जॉब आणि सगळं काही ॲडजस्टमेंट करून सगळं करणं खूप कठीण असतं, परंतु त्यामध्ये मी तुम्हाला या छोट्याशा जर्नीचा एक व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी काही व्हिडिओज घेतले होते, त्यामुळे मी हा व्लॉग असाच बनवला आहे। सो ही सुंदरशी साडी आहे, भरपूर अशा साड्या आम्ही मम्मीसाठी बघितल्या। राजमध्ये आम्ही शॉपिंगसाठी गेलो होतो कारण तिथली क्लॉथची क्वालिटी म्हणा किंवा तिथलं सगळं काही कलेक्शन आम्हाला खूप जास्त आवडतं। इनफॅक्ट लग्नासाठीची सगळी शॉपिंग देखील आम्ही राजमधनंच केली होती। सो येस, खूप सुंदर अशा या साड्या तुम्ही बघू शकता। सगळ्या साड्या खूप जास्त पॅटर्न स्टायलिश आहे, खूप डिफरंट पॅटर्नच्या आहे, अगदी मनाला मोहणाऱ्या या साड्या आहे। सगळ्या साड्या मम्मीला आवडल्या होत्या, परंतु सगळ्या साड्या ती बर्थडेच्या दिवशी घालू शकत नव्हती, त्यामुळे आम्हाला अशी साडी हवी होती जी की खूप ॲस्थेटिक, खूप स्टायलिश आणि तिला खूप छान प्रकारे सूट होईल, कारण 50वा बर्थडे आहे, त्यानिमित्ताने साडी घालायची होती आणि ती साडी खूप छान दिसली पाहिजे असंच वाटत होतं। म्हणून आम्ही खूप जास्त कन्फ्यूज देखील होतो, परंतु आम्ही खूप जास्त वेळ लावला साडी निवडण्यासाठी। परंतु ते म्हणतात ना, लेट पण थेट आम्हाला एक सुंदर अशी साडी भेटली होती, जी की आम्ही पहिलेच पाहिली होती आणि पाहिल्या आम्हाला ही साडी प्रचंड अशी आवडली होती। परंतु ते कसं आहे ना, जेव्हा मुली शॉपिंगला जातात तर ऑफकोर्स 4 गोष्टी एक्स्ट्रा बघतात। सो आम्ही विंडो शॉपिंग देखील केली, परंतु वो बोलते ना, घूम फिर के इंसान वही आ जाता है जो उसकी किस्मत में होता है। सो येस, ही साडी आम्हाला पहिल्याच क्षणी आवडली होती, त्यामुळे आम्ही हीच साडी डिसाईड केली आणि ही साडी खूपच ॲस्थेटिक वाईब देणारी देखील होती आणि गोल्डन पॅटर्नमध्ये देखील होती। त्यासोबत अजून एक साडी घेतली जिला ब्लाऊज रेडीमेड होतं, त्यामुळे आम्हाला या साड्या खूप आवडल्या आणि या 2 साड्या आम्ही घेतल्या ज्या की खूप सुंदर क्वालिटीच्या देखील आहे आणि खूप सुंदर आहे। सेल चालू असल्यामुळे आम्हाला ह्या खूप जास्त अफोर्डेबल रेटमध्ये भेटलेल्या आहे। सो ही एक साडी मला खूप जास्त आवडली होती, परंतु आम्ही डिसाईड केलं की नको, आपण पहिली जी साडी डिसाईड केली ना तीच साडी घेऊयात, कारण घूम फिर के हम वही पे आ रहे, मतलब कुदरत कुछ इशारा दे रही कि वही साड़ी आपके लिए बेस्ट है। सो फायनली या 3 साड्या घेतल्यानंतर थोडा व्हिडिओ तो बनता है और फायनली मम्मीला मी हे गिफ्ट देतानाचा व्हिडिओ देखील घेतला, कारण या मेमरीज मला लाईफ टाईम आठवणी ठेवायच्या आहे। सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। आणि जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असेल सो प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल। थँक्यू।